महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडी कडे दिलं जावं अशी मागणी केली जात आहे। याविषयी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले, पाहूयात। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये ती जी केस आहे ती सीआयडी कडे द्यावी अशी मागणी होती। वैष्णवी हगवणेच्या घरी मी भेट दिली, तिच्या आई-वडिलांना भेटले आणि तिच्यावर जी वेळ आली कोणत्याही मुलीवर या महाराष्ट्रात या देशात येऊ नये हीच माझी इच्छा आहे, पण तिला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यामुळे तिला न्याय मिळायच्या प्रत्येक पावलात आम्ही त्यांच्या सोबत आहोत। ही जर चौकशी कोणाकडे द्यावी हा सर्वार्थाने निर्णय गृह मंत्रालय योग्य विचारांनी, पण तिला न्याय मिळेल याच्यात कुठलाही संदेह आमच्या मनात नाही। अनेक महिला समोर येत आहेत की महिला आयोगाकडे तक्रार केली, दखल घेतली गेली नाही, पोलीस दखल घेतली जात नाहीये। महिला आयोगावर सक्षम युक्ती हवा असं वाटत नाही का तुम्हाला? मला असं वाटतं की एक महिला जेव्हा तक्रार करते त्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर दखल घेणं हे कायद्याने क्रमप्राप्त आहे। तर अनेकदा खोटी तक्रार असते, दखल घेणं कायद्याने क्रमप्राप्त आहे आणि ह्याचा केंद्र हे पोलीस स्टेशन तक्रार केली तर त्याची दखल घेणं कायद्याने क्रमप्राप्त आहे। महिला आयोगाला जे सुनावणी असतात त्याच्यात या प्राधान्याने वेळ देण्याची सूचना आणि विनंती आम्ही त्यांना करतो। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।